अहो, डबा दिलाय आणि वेळेवर जेवून घ्या. जेवल्यानंतर मला एक कॉल करा आणि तुमच्या आवडीची भाजी आहे. हा काय तुम्ही, हे बघा उशीर होतोय, तुम्हाला जावा लवकर. काय करताय तुम्ही? तुम्हाला मी 1000 वेळेला सांगितले काम करायचं नाहीये, तुम्ही आराम करायचा आहे. मी आहे ना, सगळा स्वयंपाक मी करते. बाबा, तुम्ही अजून गोळ्या नाही घेतल्या ना? घ्या, आधी गोळ्या घ्या. तुम्हाला काय वाटलं मी विसरले? वेळेवर घ्यायच्या आहेत गोळ्या. तुला माहितीये का, सासू ना अगदी आईचं दुसरं रूप आहे अगं. तर मला काहीच काम नाही सांगत, मी स्वतःहूनच करते. हो ग, पुढे पण असंच राहणार आहे, काही चेंज नाही होणार. काय काय छोटे सरकार, मामीकडून पळताय का? हा, या बरं, मला पॉपी द्या एक. अच्छा, रागवलात का? तुम्हाला चॉकलेट देऊ? तुम्हाला खेळायचं आहे का? नाही, मामी नाही झोपणार आहे, तुम्ही बिंदास्त आवाज करा जेवढा पाहिजे. काय झालं ननंदबाई? अहो, तुमच्या मैत्रिणी येत आहेत का? नाही नाही, मी सगळं जेवण करते, काय हवंय त्यांना? बरं, पास्ता वगैरे खातील का? हा, मी तसं ते बनवते. अगं बाई, पाया पडते. हा, बाई, किती गुणाची सून भेटली हो तुम्हाला. मला पण अशीच पाहिजे आणि साडी पण नेसती. नाही अहो, मला साडी नेसायला फार आवडतं. ऍक्च्युली ना, माहेरी पण मी साड्या वगैरे फार नेसायचे ना, म्हणून छान वाटतं मला. अहो ऐका ना, मला ना इथे एवढं छान वाटतंय ना, म्हणजे ना सासूबाई अगदी माझ्या आईसारखीच माझी सेवा करतात. अहो, मला काहीच काम नव्हत्या करून देत, पण मी त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा. नाही, मला असं वाटतं मी सून नाही, या घरची मुलगी आहे. खरंच खूप छान वाटतंय मला.